नमस्कार. आज आपण करणार आहोत गाजराच्या घाऱ्या. तर त्यासाठी आपण घेतलेत 1 किलो गाजर स्वच्छ धुवून त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आणि गाजर असे पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे. त्यानंतर गाजर आपल्याला या पद्धतीने कापून घ्यायचे. इथे आपण गाजर किसून न घेता असे कापून घेतले आहे. आता हे कुकरला लावून आपल्याला शिजवून घ्यायचे. तुम्ही हे डायरेक्ट कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता किंवा असं डब्याला झाकण लावून या पद्धतीने सुद्धा शिजवून घेऊ शकता. 3 शिट्ट्या केल्यानंतर गाजर आपले छान असे शिजून झाले. त्यानंतर मॅशरने त्याला असे मॅश करून घ्यायचे. मऊसूद झाल्याच्या नंतर आपल्याला आता हे एका कढईवर परतून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे. आपण यासाठी गुळ बारीक करून घ्यायचा व गुळामध्ये हा जो गाजराचा मॅश करून घेतलेला किस आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचंय. आता हे पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पूड, 1 चमचा बारीक केलेली बडीशोप, त्यानंतर थोडंसं आपल्याला यामध्ये जायफळ किसून घालायचंय. या सर्वांची टेस्ट खूपच अप्रतिम अशी लागते आणि या पद्धतीने आपल्याला हे शिजून घट्ट करून घ्यायचंय. त्यानंतर यात बसेल एवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचंय आणि ते मिक्स करून छान याचा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. मिश्रण गरम आहे त्यामुळे मी ते चमच्याने मिक्स करून घेत आहे. आता हे सर्व मिश्रण चांगले मिक्स झाले की याचा घट्टसर मी गोळा मळून घेतलाय. यामध्ये जरा सुद्धा आपण पाण्याचा वापर केला नाही. जेवढा आपला तो गाजराचा किस तयार झालेला आहे त्यातच हे पीठ मळून घ्यायचे. आता याचे 4 ते 5 गोळे करून घ्यायचे आणि चपातीसारखं मोठं लाटून याच्या पुऱ्या करून घ्यायच्या किंवा तुम्ही एक करून सुद्धा याची पुरी लाटू शकता. यावर छान खसखस घालून आता हे आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्या. तर माझ्याकडे आता इथे खसखस नव्हती म्हणून मी ती घातली नाहीये. या पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायची. तेल गरम झालं की एकदम या सर्व पुऱ्या मी लाटून घेतल्या आणि 4 ते 5 अशा करून पुऱ्या मी मस्त तळून घेतली. आळती करून पुरी छान अशी लाल रंगावरती तळून घ्यायची. गाजरामुळे आधीच पुरीचा रंग छान असा लालसर होतो आणि तळल्यानंतर ती अजूनच छान वाटते. तर या पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आणि अशा मस्त चम्म फुगणाऱ्या या घाऱ्या चवीला खरंच खूपच अप्रतिम लागतात. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा नक्की आता या करून पहा. गाजराचा सीझन चालू आहे तर अशा नवनवीन रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.